महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकत असाल सतत एकनाथ शिंदे अजित पवार यांनी बंड केला, परंतु महाराष्ट्रात हे दोनच नेत्यांनी बंड केला नसून 2025च्या यादीनुसार बऱ्याच नेत्यांनी बंड करत त्यांचा पक्ष सोडला आहे। त्यांनी नवीन पक्षात पदार्पण करून त्यांचं नवीन अस्तित्व सुरू केलं आहे। परंतु आपल्या डोळ्यासमोर फक्त महाराष्ट्रातील दोनच प्रमुख नेते असतात, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार। हे दोन्ही नेते सोडून अजून बरेच नेत्यांनी बंड करून त्यांचा स्वतःचा पक्ष किंवा दुसऱ्या पक्षात पदार्पण करून त्यांचे नवीन अस्तित्व चालू केलं आहे। राजकारणातील अशा बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर येत असतात। आपण राजकारणाची सिरीज आपल्या चॅनलवर चालू केली आहे। आपण अशा नेत्यांबद्दल बोलत असतो ज्या नेत्यांनी बंड केले किंवा भ्रष्टाचार केले किंवा राजकारणात पायवाट काढत त्यांची नवीन वाटचाल चालू केली, अशा नेत्यांबद्दल आपण आपल्या चॅनलवर बोलत असतो। या सिरीजला आता 2-3 दिवस अगोदरपासून आपण ही सिरीज चालू केली आहे। आपण अशा सिरीजबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील राजकीय बंड करणारे नेते 2025 पर्यंत कोणत्या नेत्यांनी जास्त बंड करून दुसऱ्या पक्षात पदार्पण केले आणि त्यांचे स्वतःचे पक्ष कोणते स्थापन केले। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। इथे 2025 पर्यंत महाराष्ट्रातील राजकीय बंड करणारे नेते, त्यांची नावे आणि बंडाची प्रमुख कारणे देत आहोत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच जाणणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले नाव येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे। त्यांनी बंड केले 2022 मध्ये। त्यांचा पक्ष होता शिवसेना उद्धव ठाकरे गट। ते गटातून बाहेर पडून त्यांना मोठा बंड केला। त्याचं कारण दिलं महाविकास आघाडीत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असणे, कार्यकर्त्यांना न पटणे, म्हणजेच कार्यकर्त्यांना पटत नसल्यानं मी माझा पक्ष सोडला। मी सर्व आमदारांना घेऊन बंड केला। भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, मुख्यमंत्री पदाचा प्रश्न होता, त्यामुळे त्यांनी बंड केला। त्याचा परिणाम महाविकास आघाडी सरकार पडलं, शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं। त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे अजित पवार। सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार त्यांनी सुद्धा बंड केले। 2019 मध्ये पहिले, 2023 मध्ये दुसरे। पक्ष बदलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेव्हा शरद पवार यांच्या गटामध्ये ते मिळून काम करायचे, परंतु आता त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, तो देखील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आहे। त्यांनी कारण दिलं 2019 मध्ये फडणवीस सोबत पहाटे शपथ घेणे सरकार स्थापनेसाठी, 2023 मध्ये भाजप शिंदे सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पद घेणे, त्याचबरोबर पक्ष नेतृत्वांवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःची भूमिका मोठी करणे, हा त्यांचं कारण होतं। त्यांचा परिणाम राष्ट्रवादीत फूट शरद पवार विरुद्ध अजित पवार गट निर्माण झाला। त्याचबरोबर येतात ते म्हणजे चंद्रकांत पाटील। मर्यादित बंड अंतर्गत दबाव बंड वर्ष 2021-22 दरम्यान पक्षातील अंतर्गत गटबाजी केली। त्याचबरोबर त्यांनी देखील कारण दिलं भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना कार्यपद्धतीवरून नाराजी त्यांनी व्यक्त केली। मुंबईतील स्थानिक निवडणुकीसाठी उमेदवार निवडीवर दबाव दिला होता, त्यामुळे त्यांनी पक्ष बदलल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर येतात पृथ्वीराज चव्हाण। अर्धवट बंड व स्वतंत्र आवाज। त्यांचा बंड केला ते वर्ष होतं 2023। त्यांनी देखील कारण दिलं होतं काँग्रेसमध्ये अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर नाराजगी असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपशी मैत्रीचा आरोप नाकारला, मात्र वेगळी भूमिका घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला। त्याचबरोबर येतात बच्चू कडू। स्वाभिमानी निर्णय त्यांनी देखील बंड 2022 मध्ये केला। अपक्ष आमदारांच्या गटाबाबत महाविकास आघाडीतील निर्णय न मानणे हा त्यांचा कारण होता, शिंदे गटात ते सामील झाले। त्याचबरोबर येतात रवी राणा। बंड करायचं वर्ष 2022 मध्ये त्यांनी बंड केला। हनुमान चालीसा पठण प्रकरणातून ठाकरे सरकारविरोधात थेट बंडखोरी त्यांनी केली, भाजपशी जवळीक गाठवली, त्यांनी देखील त्या ठिकाणी 2022 मध्ये बंड केला। त्याचबरोबर येतात अन्य छोटे बंड म्हणजे संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत। शिंदे गटाले हे प्रमुख नेते आहे। ठाकरे नेतृत्वाविरुद्ध बंड करणारे हे नेते आहे। विकास कामे व कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण न होणे, त्यामुळे त्यांनी बंड करून ठाकरे गट सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता। त्यांचा 2025 पर्यंतचा महाराष्ट्रात प्रमुख बंड करणारे नेते एकनाथ शिंदे, अजित पवार, बच्चू कडू, रवी राणा, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत शिंदे गटाचे आहेत। बंडांची प्रमुख कारणे त्यांनी देखील दिली। पक्षातील नेतृत्वावर असंतोष, सत्ते स्थापनेत मोठी भूमिका हवी, भाजपशी मैत्री करून सत्ता मिळवणे, विकास कामांवर अडथळे येणे, कार्यकर्त्यांचा दबाव असल्यामुळे आम्ही बंड केला, असं त्यांनी सांगितलं। प्रत्येक बंडाचे टप्पे कसे घडले, कोणत्या गटात किती आमदार गेले, या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात झालेले बदल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं। परंतु तुम्हाला अजून देखील माहिती लागत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता। आपण त्यावर देखील एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहोत, त्यासाठी तुम्ही कमेंट करून
सांगा. तुम्हाला जर कधी या व्यतिरिक्त अजून दुसरे कोणत्या राजकारणातील नेत्यांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील नागरिकांना शेअर करा, कारण की बऱ्याच लोकांना माहीत नाही की बंड करणारे नेते कोणते आणि त्यांनी कारण काय काय दिलं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते देखील सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका.